नमस्कार. तर मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक युनिक आणि स्पेशल अशी हेअरस्टाईल जी आपल्या गौराईला आपण इझिली लावू शकतो. चला तर तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करतो की कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप आपण ही हेअरस्टाईल यूज करू शकतो. तर सगळ्यात आधी तर हा आपला नॉर्मल असा गंगावन असतो, ज्यामध्ये सगळ्यात आधी ही एक लेयर त्यामधली आपण सिलेक्ट करून घ्यायची, ज्याला आपण इथे पेस्ट करू शकतो. देन तो जो सेंटरचा पॉईंट आहे तर त्या सेंटर पॉईंटला धरायचं आणि त्याला एक धागा बांधायचा सेंटरमध्ये, जो की इक्वल डिस्टन्सवर असला पाहिजे. म्हणजे दोन्ही साईडचे अंतर जे आहे तर ते सेम असलं पाहिजे. धागा कुठला पण असला तरी चालते. नॉर्मल धागा जरी घेतला तुम्ही तो पण चालतो, पतला धागा किंवा जाड धागा जरी यूज केला तरी चालेल. कुठलाही धागा तुम्ही यूज केला तरी चालतो. आता धागा बांधून झाल्याच्या नंतर ती जी लेयर आहे तर ती अशी डोक्यावरती सेंटरमध्ये ठेवायची. त्यानंतर त्या सेंटरमधला जो पोर्शन आहे तर त्याला आणखी एक धागा अटॅच करायचा. कारण तो जो सेंटर आहे तर त्या सेंटरच्या मागच्या साईडला म्हणजे गौराईच्या मुखवट्याच्या साईडला एक होल राहतो. तर त्या होलमध्ये आपण कुठली सेफ्टी पिन किंवा काहीतरी असं क्लिप जरी असली तरी ती पण तिथे आपण अटॅच करू शकतो, जेणेकरून तिथे आपल्याला ते बॅलन्स करायला मिळेल. म्हणजे कुठलंही जरी काही जरी झालं तर पदर वगैरे साडीचा काहीतरी निसटला जरी तरी ते केस हेअरस्टाईलला काही फरक पडणार नाही. तुम्ही इथे कुठली पण सेफ्टी पिन किंवा टाचणी वगैरे जरी लावली तरी चालणार, काही प्रॉब्लेम नाही राहत. फक्त ते फिक्स झालं पाहिजे त्या त्या पोर्शनवर, त्या होलमध्ये ते फिक्स झालं पाहिजे. तर माझी हीच हेअरस्टाईल म्हणजे इंस्टाग्रामवरती माझी हीच हेअरस्टाईल बघून खूप साऱ्या लोकांनी मला कमेंट्स केली होती की दादा तुम्ही हेअरस्टाईल कशी बसवता, हेअरस्टाईल कशी बसवता आणि याचा लाँग व्हिडिओ बनवा एक. त्यामुळे मी हा बेस्ट सोल्युशन आहे की मी याच्यावरती हा लाँग व्हिडिओ बनवला आहे. तर हा खूप हेल्पफुल होणार तुम्हाला तुमच्या गौराईसाठी. तर आता बघा मी ही क्लिप यामध्ये टाकली आहे. देन यानंतर काहीतरी असा रिझल्ट मिळतो आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही हा रिझल्ट कसा आहे. तर बघा असा काहीतरी दिसतो आहे आपला समोरचा पोर्शन, जो की खूप अतिशय सुंदर दिसतं आहे दिसायला. आता तुम्ही तुमच्या मनात तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे, जेवढे केस समोर वाढवायचे आहे तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला त्यामध्ये काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तर हा असा काहीतरी मागून दिसणारा भाग आहे. तर दोन्ही साईडच्या ज्या लेयर्स आहेत तर त्या लेयर्सला दोन्ही साईडनी मागून घेऊन घ्यायचे आंबाड्याजवळ आणि त्यानंतर तिथे त्याला रोल करून घ्यायचं आणि त्यानंतर तिथे पण एक दोन्ही लेयर्सला कनेक्ट करून तिथे एक धागा बांधून घ्यायचा. आता आपण हा धागा बांधून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आता समोरून थोडंफार केस मागे गेलेले आहेत, कारण धागा बांधला आहे आपण तर ते थोडं ओढतडीमध्ये गेले आहेत. तर त्यानंतर आपण समोरून त्याला आपल्या मनाने आपण ॲडजस्ट करू शकतो. आता हा राहिलेला आहे आपला सेंटरमधला जो पोर्शन आहे तर आता त्याला आपल्याला कवर करायचं आहे. आणि आपल्याकडे आता आणखी 2 लेयर अवेलेबल आहेत. तर त्यामधली एक आणखी लेयर घेऊन घ्यायची जी की आपलं सेंटर कवर करू शकते. तर अशा प्रकारे आपल्या सेंटरला आपण कवर करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप डिफिकल्ट नाही आहे, सिम्पल आहे. फक्त एका राऊंडमध्ये त्याला घ्यायचं आहे. देन त्यानंतर त्याला रबर लावून तिथे त्याला फिक्स करून घ्यायचं आहे. आता जी आपली लास्ट लेयर आहे तर त्या लेयरला आपल्याला आपली वेणी कनेक्ट करायची आहे. तर ही लेयर ती फिक्स केली आहे. त्यानंतर आपण ही वेणी बनवण्यासाठी एक वेगळं गंगावन घेतलं आहे. तर त्या गंगावनला ती एक लेयर कनेक्ट करून घ्यायची आणि त्याला वेणी गुंफून घ्यायची. अशा प्रकारे वेणी गुंफली आहे, ती लेयर त्याला कनेक्ट केली आहे. त्यानंतर त्याला समोरून असं आपल्याला फायनल रिझल्ट मिळू शकतो. तर हा आहे आपला एकंदरीत पूर्ण फायनल रिझल्ट. तर तुम्ही रिझल्ट बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून नक्की जा.